शेतकऱ्याला वाली कोण सुद्धा नाही। माझा मावस भाऊच आहे कोण? संजय काका। माऊल बॉय. हा. एकच विश्वास कदम, दुसरा कोणाचा बापाची ताकद नाही। आणि ती बदली यायची मग पैसे खाऊन बसते ती, त्याला द्यायचा आणि त्याला द्यायचा। चंद्रहार पाटीलचा वारा आहे, कारण का काँग्रेस हा बालेकिल्ला पळसातला। कॅनलला पाणी उचल आले करपायला लोकांची, कसं कुणाला मदत द्यायचं सांगा। संजय काका कामाची माहिती चांगली ना। लोकसभेला मतदान करायचं, पण उमेदवार अजून कोण आहेत काय माहितच नाही। काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागल्यात खासदारकीच्या, हा मग काय कोण येईल निवडून काय करेल? आता कसं आहे ते जनतेवर अवलंबून आहे। माणूस 1 मिनिटाला बदलायला आहे। विशाल पाटील किंवा दोघं जर उभा राहिले तर संजय पाटलाला फायदा होईल। विशाल पाटील आलेलं बरं होईल। संजय काका तुमचे पाटील जर उभा राहिले तर विशाल पाटील तर निवडून येतील, नाहीतर चंद्रहार पाटील येईल। काका काय येणार नाही। आणि कुठल्याही राजकीय नेत्याचं कुणाकडे लक्ष नाही, कारण जनतेकडे कोणीही लक्ष देणारा नेता नाही। काँग्रेसच येणार की, आता बालेकिल्लाच काँग्रेसचा आहे म्हणजे। जो कोण पाणी सोडेल त्यालाच आम्ही मतदान करणार। उमेदवार अजून कुठे जाहीर झाले? मी हा देशाचा नागरिक आहे का नाही विसरायला लागलो। विशाल पाटील, आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील ते निर्णय तिथे घ्यायला गेलेत की संजय काका येणार नाही, तरी विशाल पाटील हे 100% काळ्या दगडावरती देख आहे काँग्रेसची, अगदी 100%। आतापर्यंत जर बाळासाहेबांनी मतदारसंघ सांभाळला, त्यामुळं विशाल पाटील जे मोदी सरकार आहे ते चांगलं आहे का, तर 100% चांगलं आहे। फक्त एकच आहे की त्यांनी पेट्रोलचा दर वाढवलेत का, तर 100% वाढवलेत। वांगी 10 रुपये किलो, टमाटा 10 रुपये किलो। सरकारने ह्याच्यावर काय तर निर्णय घेतला पाहिजे, तर त्यांना ह्यावेळी मतदान आहे, नाही तर मतदान मिळणार नाही देशनी। नमस्कार, लोकसभेची वारी आणि प्राईम न्यूज आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून आज आपण आलोय सांगली जिल्ह्यातील पलूस या गावामध्ये। चंद्रहार पाटलांचं महाविकास आघाडीकडून तिकीट फायनल झालंय आणि भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील हे मैदानात उतरलेत। विशाल पाटलांची भूमिका अजून समोर आलेली नाही। अशा परिस्थितीत आज आपण पलूसमध्ये इथल्या लोकांची मतं जाणून घेण्यासाठी आलोत की कोण होणार खासदार, आणि इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी आपण जाणून घेऊयात। मामा, काय सांगाल, खासदारकीच्या निवडणुका लागलेत, काय परिस्थिती? चंद्रहार पाटीलचा वारा आहे, चंद्रहार पाटीलचा वारा आहे। चंद्रहार पाटीलच का? चंद्रहार पाटील आता रक्तदान आणि बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचलेले आहे। व्यक्तिमत्व चांगलं आहे। बघूया आपण आता पुढे इथं बाजारात जाणून घेऊयात की लोकसभेची वारी काय सांगते। मग काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका लागलेत, काय आता आपण त्यात काय लय नसतं, इंटरेस्ट नाही आपल्याला, कारण आमच्या तिकडे कॅनलला पाणी सोडणार ते काय करणार ते, त्यामुळे कुणाला मत द्यायची सांगा। आम्ही काय काय अडचण आहे तुमच्या? कॅनलला पाणी उचल आले ते करपायला लोकांची, कसं कुणाला मत द्यायचं सांगा। तुम्हीच सांगा कुणाला मत द्यायचे आम्ही। हा, तिकडे आता तासगाव चिंचणी बागाला भरपूर पाणी आहे, आणि आंधळी, बांबोड, पुन्हा येळावी, पुन्हा आंधळी, मोराळ, ह्या गावाने काय केलं? ह्या लोकांनी पाणी नाही, लोकांची उसक करपायला आली, सगळे पांढरी दोट उच झाले, बागांची बागा पिकून गेल्या सगळ्या वरनं, तरी पाणी सोडणार काय? कुणाला मतदान करायचं सांगा मग। अजून शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगाल, काय काय अडचणी? काय आमची महत्वाची पाण्याचीच अडचण आमची जास्त आहे, बाकीची आमची जास्त काय अडचण नाही, महत्वाचं पाणी। तरी पण भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील, विशाल पाटलांचं पण अजून निर्णय व्हायचा आहे, आणि शेतकरी संघटनेकडून महेश खराडे। मग काय सांगाल तरी तुम्ही? आता आमच्या समस्या म्हणजे पाण्याची आहे, जो कोण पाणी सोडेल त्यालाच आम्ही मतदान करणार सर्वसाधारणपणे। लोकांचा तिकडेच कल आहे जास्त। हा, महत्वाचं आता काय, लोकांनी पाणी पाहिजे, हा पाणी दिलं पाहिजे। मामा, काय सांगाल तुम्ही? आपण बघतोय अशा प्रतिक्रिया येत आहेत। इकडं समोर आपण
जाऊया पलूसच्या या बाजारामधील प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत. विश्वजित कदम यांचं हे गड मानला जातो. मामा काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागल्यात, खासदारकी? हिंदी बोलो ना यार. यागे नाही आहे क्या? यागे प्रॉपर नाही आहे. अच्छा, बघूया, जाणून घेऊ. मग काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागलेत. पॅनल कशी उभं राहणार त्याच्यावरच राहणार. किती उमेदवार किती उभं राहणार त्यावरच राहणार. आता भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रराव पाटलांचं नाव जवळजवळ फायनल झाले. विशाल पाटलांची अजून भूमिका जाहीर व्हायची आहे आणि महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून. संजय काका निवडून येणार. संजय काकाच काय? संजय काका निवडून येणार. संजय काका कामाची माहिती चांगली ना. काम आहे संजय काका. बाकीचे उमेदवार कुठं, बाकीचे उमेदवार फिरायला आले नाही भागात. विशाल पाटील आले नाही, कोण आले नाही, सर्वसामान्य लोक. अजून सुरू होणार आहे मतदान, फक्त एक कल तुमचा जाणून घ्यायचा. संजय काका येणार निवडून. संजय काका. बघूया आपण. मामा काय सांगाल? मामा बोला, काय मामा? लोकसभेबद्दल लोकसभा केंद्रात भाजप असावं, बरं. बरोबर. खाजगी उमेदवार चांगला असावा. भाजपच का असावं, काय वाटतं? केंद्रात सरकारनं गोरगरिबांच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही, केलेलं नाही. यांचं मत येतंय की भारतीय जनता पार्टीचं सरकार असावं. आपण जाणून घ्या इथं काय बसलेत. मग काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागलेत. बोला की. लोकल मला तर काय माहित नाही. अजून तर काय होतं, उमेदवार कोण अजून उभाच केलेलं माहित नाही. तर मतदान केलंच पाहिजे ना, आपल्या लोकसभेला मतदान करायचं, पण उमेदवार अजून कोण आहेत काय माहितच नाही. उमेदवार मी सांगतो, संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून, चंद्रराव पाटील महाविकास आघाडीकडून आणि विशाल पाटलांची उमेदवारी अजून फायनल नाही, आणि महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटना. त्या टायमाला बघूया. आता कुठलं गाव? किर्लोस्करवाडी. मतदान आपला उमेदवार आपण निवडला पाहिजे. उमेदवार अजून कुठे जाहीर झाले? संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील जवळजवळ हे दोन फायनल आहे. काय माहित कोण? चंद्रहार पाटील येईल असं वाटते. चंद्रहार पाटील. माझं आणखी मगाशी बोलायचं मला राहिलं. शेतकरी बाबतीत जरा गंभीर घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाबतीत काय समस्या आहे ते सांगा की. काय समज इतकी आंदोलन मोठी जाय पिकली मध्ये काय काय झालं, लोकांच्या काय अतिरिक्तपणा झाला, असं काय होऊ नये. गोरगरिबाच्या पण चांगलं झालं, पण शेतकऱ्यावर जरा कमी पडलं. आपण बघूया, आज बाजारचा दिवस असल्यामुळे इथं गर्दी प्रचंड आहे. मग काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागलीत काय? लागले ते की. तेच म्हणलं, काय तुमचं काय मत आहे, कोण येईल काय? भाजपाच येईल. भाजपाची सीट लागेल ते. भाजपच का? काम चांगलं आहे त्यांचं. आहे का? हो. जाऊन मंडईत बाजारात बघूया प्रतिक्रिया लोकांच्या काय येत आहेत. काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागल्यात खासदारकीच्या. हा, मग काय कोण येईल निवडून काय? आता कसं आहे ते जनतेवर अवलंबून आहे. माणूस 1 मिनिटाला बदलायला लागलाय. होय, आता कसं असतंय, जिथं खोबरं तिकडे चांगलं आहे, असं आहे. कधी काय होईल सांगता येत नाही साहेब. तरी पण तुम्हाला काय वाटतं यावेळी कोण येईल? आता काय तसं सांगून होणार आहे का? काय मी सांगितल्यामुळं काय होणार आहे काय? सगळे जनतेनं ठरवलं पाहिजे कुणाला आणायचं आणि कुणाला नाही आणायचं आहे. बरोबर नाही सांगा साहेब? मत बरोबर आहे. मग लोकसभा निवडणूक लागले, काय सांगाल, काय कोण येईल काय? आपल्याला इथं पाण्याची सोय नाही. अच्छा, बर. फक्त शेतकऱ्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं तरी बास आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे. त्याच्या बाबतीत राजकारणाबद्दल आपण काही बोलू शकत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, पाण्याची सोय जो उपलब्ध करून देईल त्याला आपण मतदान देईल. मग काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागली, आमच्याकडे काय पाण्याचाच प्रॉब्लेम आहे. पाण्याचा आहे कुठं? पलूस सगळं आमचं म्हणजे पलूस मध्ये येते. तरी पण आपलं मतदान एक करावं लागणार. मग कोण येईल? तसं काय सांगता येत नाही. संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून जवळजवळ फायनल झाले. बघा की अजून मस्त टाइम आहे. अजून टाइम आहे. यांच्या प्रतिक्रिया बघू, आपण जाणून घेऊयात. मामा बोला, खासदारकीच्या निवडणुका लागल्यात, काय सांगाल काय?
हॅलो, हा बोला बोला. माझा मावस भाऊ आहे कोण? संजय काका. माऊल बॉय. हा. बर. अहो 10 हप्ते पहिलं आलं हा, पीएम किसानचं हा, आणि पुन्हा पाकच बंद केले. जे अजून हप्ता नाही काय नाही. 4 डाव दुरुस्त करून दिलं रेकॉर्ड बर. तरी बी हप्ता नाहीच. काय म्हणजे अगोदर पीएम किसानचा हप्ता आलं होतं तुमचं? बर. आणि पुन्हा बंद झाल्याची कंप्लीट. हा, हा, हा. मग 3 डाव रेकॉर्ड दुरुस्त करून दिलं. एक डाव घातले दुदंडीच्या ग्रामपंचायत मध्ये तसे तलाट्याकडे पुन्हा ती करून दिलं. पुन्हा ते आलं तुमची म्हणजे नोंदच नाही आणि 7-12 म्हटलं हे कोणाच आहे काय म्हणजे असलं काम आहे सगळं अंधार तुमची. मग आता ह्या अडचणी आहेत, मग तुम्हाला असं काय वाटतंय? प्रत्येकाला पाक काय हे तुम्ही आता कार्यकर्ते सोडून द्या, पण असं समक्ष भाषण झाली आमची चर्चा झाल्याने कुठलं कोण काय करत नाही ठेवत नाही. नुसतं हे काय म्हणतात तसे जगत सगळा चौकाचा बाजार आहे. काम केलं पाहिजे ना लोकांचं काहीतरी. लोकांनी उगत हे करत बसायचं. आता 2002 पासून आम्ही त्या मागायचं, मग ते अजून होत नाही. मग याचा विचार करा ना तुम्ही. आणि ती बदली यायची मग पैसे खाऊन बसते ती. त्याला द्यायचा त्याला द्यायचा. आता तरी पण शेवटी मतदान करावं लागणार. आता काय निर्णय घ्यायचा? मतदान कसं करायच्या वेळीची विचार करणार आम्ही. आता काय मतदान नाही ना काय. लोकसभा. पण हो दुसरी गोष्ट त्या हे प्लस पैसे लोकांनी हे केल्याचे गुंतवणूक केल्या तिथे तर कोट्यानं आपली त्या कोण बोलणार झाले. मग ते पैसे लोकांनी काय म्हणतात की आणि न खाता पैसे भरले ती काय जर 2 रुपये आपलं चालतील म्हणून आणि ते पैसे सगळं बुडवले त्या सरकारनं. कुणी बुडवले? भाजप सरकारनं बुडवलेत. कशाच पैसे म्हटलं? प्लस योजनेचं प्लस संचयनी पॉलिसी प्लस संचयनी हा संचयनी हा सरकारचं नाही आहे, हा खाजगी आहे. जो कोणी एजंट आहे ते तुमच्या अडचणी. अहो काही एजंट नुसतंच आहे ते आमच्या हातात काय म्हणते पैसे सरकार देणं. सरकार पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायला पाहिजे होतं, बघितलं नाही. चला ठीक आहे. बरं ठीक आहे. समस्या प्रचंड आहेत प्रत्येकाच्या. समस्या प्रत्येकाच्या प्रचंड आहेत. काय सांगाल? लोकसभा लागलेत निवडणुका. लोकसभा निवडणुकीबद्दल काय बोलाल? बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि याच परिस्थितीमध्ये आता लोकसभेच्या निवडणुका लागलेत आणि आपण या पलूस आठवडा बाजारामधील व्यापारी असतील, शेतकरी असतील, यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो. मग काय सांगाल? लोकसभा निवडणुका लागलेत. विशाल पाटील किंवा 2 जण उभा राहिली पैलवान तो काय ती 2 जण जर राहिली तर संजय पाटलाला फायदा होईल. या दोघांच्या भांडणात तिसरा झाला होईल. तुम्हाला काय वाटतं कोण यावं? विशाल पाटील आलेलं बरं होईल. मोदीने काहीच केलेलं नाही शेतकऱ्यासाठी. काय केलं नाही म्हणजे नेमकं काय अडचणी काय शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही काय नाही आणि कुठल्याच मालाला शेतकऱ्याचा भाव नाही आणि फक्त नुसते 2000 रुपये देते 3 महिन्याला. त्यासाठी ते अगोदर गॅस वाढवला, सगळं वाढवलं. त्यामुळं काँग्रेसचं सरकार चांगलं. बघा बा, समस्या लोकांची आपण ऐकतोय आणि या समस्या सांगत असताना मावशी काय सांगाल तुम्ही? खासदारकीच्या शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये ऐकता काय सांगाल मामा? खासदारकी लोकसभेच्या निवडणुका त्यात काय आपल्याला नाही, इंटरेस्ट नाही झाली एवढा. आता लोकसभेला मतदान तर करावं लागणारच आहे. मग काय कोणाला करायचं? आता तसं काय सांगू शकतो आपण. संजय काका पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत, विशाल पाटील. तसं काय सांगू शकत नाही आता. चला यांचं मत. मामा तुम्ही काय सांगाल? खासदारकीच्या निवडणुका लागल्यात लोकसभेच्या, कोण निवडून येईल? तसं काय सांगता येते आपण. तसं काय सांगता येते काय म्हणजे आता निवडणुका लागलेत, निवडणुकीला संजय काका पाटील, चंद्रहार पाटील उभा आहेत. मग त्यामधलं कोण येईल? संजय काका घेणार. संजय काका. चला काय सांगाल तुम्ही? लोकसभा निवडणुका काय सांगायचंय? बोला की काय अडचण असेल तर. जो जनतेचं काम करेल तो निश्चित निवडून येणार आणि जनतेची कामं ही झालीच पाहिजेत. बेरोजगारीचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे. अनेक बेरोजगार
मोकाट हिंडतायत, काही कामधंदा नाही, बेरोजगारीचा प्रश्न कुठल्याही सरकारने मिटवण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदा केला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही आश्वासन दिले त्याप्रमाणेच सगळ्या आश्वासनाची पूर्ती ही झालीच पाहिजे. लोकसभेला कोण येऊ, फक्त प्रत्येक उमेदवारांनी जो निवडून येणार आहे त्यांनी फक्त जनहितासाठीच काम करणे ही आमची अपेक्षा आहे. यांचं म्हणणं आहे की काम करणाराच निवडून येईल. बघूयाच आपण अजून काही समस्या आहेत लोकांच्या. व्यापारी शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. असं असताना लोकशाहीच्या निवडणुका लागलेत, तरी काय वाटते तुम्हाला? काय सांगाल? काय सांगायचं म्हटलं, लोकसभा निवडणुका लागलेत, खासदारकीच्या निवडणुका लागलेत. संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून आणि महाविकास आघाडीकडून चंद्रराव पाटील यांची नावं महेश कराडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आहेत. कोण येईल? काय आता याचं म्हणजे काँग्रेसीलाच यावेळेला असं वाटतंय. काँग्रेस. हा, का वाटते? काय वाटतं, विकास कामं व्यवस्थित नाही झालेली, नाही झालेली. बघा काही जणांना तर माहितच नाही की खासदार कोण आहे. येणे जाणं काय मतदारसंघात करणे काहीच नाही काम. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जाणून घेतो. मामा काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागलेत, काय कोण येईल निवडून? काय आता लोकसभेला आपल्यात तर त्रिपक्षीय किंवा द्विपक्षीय होईल असं दिसतंय. वसंतदादांचे नातू विशाल पाटील दादा आणि चंद्रहार पाटील या दोघांच्यात जर एकाला कोणाला फायनल झालं आणि भाजपतर्फे संजय काका आले तर चुरशीची लढत होईल. नाहीतर भाजपचे संजय काका एकतर्फी निवडून येणार. कारण स्थिर सरकारच्या उद्देशाने जर आपण बघितलं तर एकमेव भाजप हाच पर्याय आहे. आणि ह्या दोघांच्यात जर एक झाला तर तुल्यबळ लढत होईल आणि संजय काकांना ह्याचा म्हणजे फटका बसू शकतो. एकेरी वाहतूक होणार नाही दोघात एक जर झालं तर. आणि जर तिरंगी लढत झाली तर एकेरी होऊन भाजप सहज विजय होणार. आपण बघूया लोकसभेबद्दल. मामा लोकसभेच्या निवडणुका लागलेत माहिती आहे का? खासदारकीच्या निवडणुका लागलेत, मग काय कोण येईल निवडून? संजय 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 तुम्ही काय सांगाल, कोण येईल निवडून लोकसभेला? आज काय सांगायचं तुझं, काय कुणाला गावदेवीची पुढचं भविष्य कुणाला सांगता येणार नाही. तरी पण भाजपकडनं संजय काका पाटील आणि इकडे चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून उभे आहेत. चंद्रहार पाटील कुठल्या पार्टीचा? शिवसेना काँग्रेस येईल. हा, काँग्रेस आपल्याकडे येणार. आणि विशाल पाटलांचं सुद्धा अजून मैदानात यायचं चाललंय. सांगली जिल्ह्यात काँग्रेस. हा, तुम्ही काय सांगाल? विशाल पाटील काँग्रेस. विशाल पाटीलच का? काँग्रेस आपला सांगली जिल्ह्यामुळे काँग्रेस चांगलं चालतं. काँग्रेस चांगला आहे. बोला काय सांगाल? आमच्याकडे पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसची सत्ता ही सगळी कायम पूर्णपणे काँग्रेसची सत्ता आहे आणि काँग्रेसची सत्ता लागणार ही आमच्यात. आता काँग्रेसची सत्ता म्हणतात तर काँग्रेसकडून विशाल पाटलांचं तिकीट डावललं गेलंय आणि चंद्रहार पाटलांना तिकीट दिलंय. आता विशाल पाटील काय निर्णय घेतील, काय वाटतंय तुम्हाला? विशाल पाटील आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील ते निर्णय तिथे घ्यायला गेलेत की निर्णय घेणारच तिथं. ते समजा जर बंडखोरी केली विशाल पाटलांनी तरी विशाल येणारच. हो, काँग्रेस बाजून विशाल येणारच. बंडखोरी केली तरी येते अगदी 101%. 101%. कारण भारतीय जनता पार्टीकडून संजय काका आहेत. संजय काका येणार नाही. मी आता इथं कारण तसं क्षेत्र गुणगानच आहे ना इथलं. कामच तसं आहे, जबरदस्त कामच केलेलं नाही इथं काय. म्हणूनच ते सांगतोय संजय काकाच्या विशाल पाटील हे बंडखोरी जर करून आले तरी विशाल पाटील हे 100% काळ्या दगडावरली रेग आहे काँग्रेसची. अगदी 100%. आपण बघतोय काय निवडणुका लागल्यात माहितीये का? काय काय सांगाल, कोण येईल निवडून? काय कोण येईल? भाजप येईल. भाजप येईल. भाजप. संजय काका भाजप. भाजप भाजपच पाहिजे. भाजप का पाहिजे? आता काय पाहिजे मग काय सांगायचं?
बघूयात वेगवेगळी मतं आपण जाणून घेतोय इथं. काय सांगाल, खासदारकीच्या निवडणुका लागलेत, सरकार कुठली पण होते, गरिबांची कामं झाली पाहिजे. राजकारण आता एवढं घाण झालंय, कोण कुठून उठलं सुटलं त्या पार्टीत जातात. आता जे तुम्ही बोललात की कामं झाली पाहिजेत, म्हणजे नेमकी काय कामं व्हावीत असं वाटतं? कामच होत नाही, गरिबांचे हाल आहे ना त्यात. एवढी महागाई झाली आहे, बरोबर. महागाई झाली ते तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर आहे. सरकार काँग्रेसची आली पाहिजे, आम्हाला मान्य आहे. सरकार काँग्रेसची होती त्यावेळी काय महागाई एवढी नव्हती, नव्हती लिमिटमध्ये होती, एवढी महागाई नव्हती काँग्रेसची. आता हे भाजप आली आहे, ते काय पण करा तुम्ही, काँग्रेसची सत्ता आली तरी पण मतं ही करतात. ती मशीन ईव्हीएम मशीन बंद केलं पाहिजे, सगळं ईव्हीएम मशीन सरळ बंद केलं पाहिजे. बाजारचा आज दिवस असल्यामुळं बरेच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं थाटलेली आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्यात. मग काय सांगाल, कोण येईल निवडून? काय आता काय आम्ही काय सांगणार तसं? मतदान आपल्यालाच करायचंय, मग मतदान करताना साधारण कोण उमेदवार असं वाटतं? अहो तसं आम्ही कसं सांगणार दादा? कसं आहे माहित आहे का, ज्याचं भागात ज्याचं कार्य चांगलं आहे तेच येणार. आपल्या इथं आता संजय काका पाटील आहेत, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील, यांच्यात कोण येईल? तसं काय सांगू शकत नाही. नाव नाही सांगायचं. बलवडी. लोकसभा निवडणुका लागलेत, काय वाटतं? सुहासभाईंचा आदेश येईल तो उमेदवार. सुहासभाई आमदार आता अनिल भाऊ एक्सपायर झाले, त्यांचा मुलगा सुहास बाबर सांगेल तो आदेश आम्ही पाळणार. आपण प्रतिक्रिया जाणून घेत असताना सुहास भैया बाबर जे सांगतील तेच उमेदवार असं यांचं मत येते. मामा, लोकसभेच्या निवडणुका लागलेत खासदारकीच्या, बर काय म्हणत कोण येईल निवडून? मी आहे राहणार, मला त्यातलं काहीच बोलता येणार नाही. खासदारकीला मतदान तर करायचं एवढं माहित आहे ना? हो हो. मग भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील, हा, महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना काँग्रेसकडून आहेत चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील वसंतदादांचे नातू. आता मत कुणाला करायची? तुम्हाला काय वाटतं, कोण यावं आता? संजय नाना पाटील. संजय काका. संजय काका. बर. बाकीचं काय म्हणजे नको. ठीक. काही जणांच्या बऱ्याच समस्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाण्याच्या समस्या आहेत, कुणाची कामं झालेली नाही आहेत. अशा याच्यात लोकसभा निवडणुका लागलीत, काय सांगाल तुम्ही? खासदारकीच्या निवडणुका लागलेत, भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील, काँग्रेसकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अजून म्हणजे त्यांची भूमिका ठरायची. तर यात कोण तुम्हाला वाटते? नव्या चेहऱ्याला स्थान मिळालं पाहिजे असं म्हणतो. नवीन चेहऱ्याला. आत्ताचे विद्यमान आहेत ते संजय काका पाटील आहेत भाजपचे. आता कसं माहिती आहे का, संजय काका भाजपचे आहे पण ते परिसरात फिरतच नाहीत. म्हणजे फक्त आमच्या पोलीस भागात म्हणा, म्हणजे येणं जाणं काहीच नाही, मुळात काहीच नाही. तुम्ही काय काय निर्णय घेणार यावेळी? निर्णय काय, आता ते जशी परिस्थिती असेल तर निर्णय तसा निर्णय. तुम्ही काय सांगा? मग काय बोलताय? खासदारकीला तुमचे पाटील जर उभा राहिले तर विशाल पाटील तर निवडून येतील, नाहीतर चंद्रहार पाटील येईल. काका काय येणार नाही देणार. आपण प्रतिक्रिया वेगवेगळ्या जाणून घेतोय या बाजारात. संजय काकांचं कसं आहे, आतापर्यंत काकांनी मतदारसंघात किती भरले किंवा कोरोनाच्या काळात काकांनी म्हणजे विषय घेतला नाही. आतापर्यंत बाळासाहेबांनी मतदारसंघ सांभाळलाय, त्यामुळं विशाल पाटलांनी समजा अजून तिकिटाचं त्याला काँग्रेसमध्ये असूनही त्यांना तिकीट दिलं गेलं नाही आणि मग आता समजा बंडखोर राहिले तर काय तुम्हाला वाटतं? आमचं तर बाळासाहेब जे काय सांगतील ते. या विविध प्रतिक्रिया आपण ऐकतोय पोलीस बाजारातील. लोकसभा निवडणुका लागलेत, काय सांगाल तुम्ही? सध्याची परिस्थिती काय, लोकांची फार म्हणजे महागाई वाढलेली आहे आणि लोकांना बऱ्यापैकी आता स्थैर्य पाहिजे. स्थैर्य म्हणजे काय, इकॉनॉमिकली तरुणांना नोकऱ्या नाहीत, अनेक प्रश्न आहेत, सामाजिक राजकीय प्रश्न आहेत. नेते लोक निवांत आरामात आहेत, जनतेकडे लक्ष देत नाहीत, कुणाचंही लक्ष नाही आणि ती जनतेची घोर फसवणूक करते. या इलेक्शनमधून त्यांना धडा शिकेल. म्हणजे जनतेचा फार तीव्र हाल चाललेला आहे. वरून जरी दिसत असलं सगळं राजकीय चित्र, सामाजिक चित्र सगळं हे झालेलं आहे,
आणि ह्या नेत्यांचं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं आणि कुठल्याही राजकीय नेत्याचं कुणाकडेही लक्ष नाही, कारण जनतेकडे कोणीही लक्ष देणारा नेता नाही. आता तुम्ही जनतेकडे लक्ष दिलेलं नाही असं म्हणताय, मग आता सध्या परिस्थितीला मतदान तर करायला पाहिजे, तुम्ही कुणाला मतदान करा? नाही, मतदान करायची ही अवस्था माझी तर वैयक्तिक नाही, कारण ह्या अशा स्टेजला मी आहे. सगळ्या भारताचाच विचार केला तर मतदान करायचं का नाही हा विचार आहे, कुणाला करायचं आणि कुठल्या ह्याला करायचं हा विचार आहे. जर बारीक सारीक जर गोष्टी लक्ष दिल्या, कुणाचंही लक्ष नाही, हे आपसात भांडत बसतात. मध्ये वर्षभर काय केलंय महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती चालली होती, इकडून तिकडून जे उड्या मारणं चालू होतं किंवा बाकी गोष्टी चालू होत्या, कोर्ट गोष्टी चालू होत्या, त्यामध्ये अमाप जनतेचं नुकसान झालेलं आहे. नेत्यांनी शहाणं व्हावं, ह्या गोष्टी करू नये. आणि ह्यांचा जो तमाशा चालू आहे, त्या तमाशा बघून असं वाटतं ह्या म्हणजे इथं राहायचं का नाही असं वाटायला लागलं. नाही, हे ऍक्च्युली परिस्थिती असतात. तुम्ही हे घेताय, हे प्रत्येकाच्या मनात आहे. कोण भिवून बोलत नसेल किंवा ते भारतीय नागरिक आहे, कोणाला भिणार नाही, काही नाही. आणि ह्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे, आज असंख्य प्रश्न आहे, तरुणांना नोकऱ्या नाही. आता आज बाजार आहे, बाजारामध्ये काय काय लोकांना खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, अशी अवस्था. आता भारतीय जनता पार्टीचं इथले खासदार आहेत, तर भारतीय जनता पार्टीचे खासदार यावेळेस का काँग्रेसचा उमेदवार आहेत? आता मी तुम्हाला सांगितलं ना, कुठल्याही याचं मी सांगू शकत नाही, कारण काय माहित आहे का, कुणाविषयी बोललं तर आज अशी परिस्थिती आहे, त्याच्यावरती हे दबाव येतोय, हे येतोय, काही बोलू शकत नाही. मी हा देशाचा नागरिक आहे का नाही विसरायला लागलो. लोकसभा निवडणुका लागलेत, काय सांगाल तरी तुम्ही? आता काय लोकसभेच काँग्रेसच येणार की, आता बालेकिल्लाच काँग्रेसचा आहे म्हणलं. काँग्रेसचे अगदी घरचे उमेदवार म्हणून विशाल पाटलांचं नाव होतं, तर विशाल पाटलांना तिकीट अजून दिलं गेलेलं नाही, त्याबद्दल काय सांगाल? काय वरच्या पक्षाला काय निर्णय होईल काँग्रेस बद्दल, कोण पण असू दे, त्यांना मतदान आपलं करायचं. लोकसभेच्या निवडणुका लागलेत खासदारकीच्या, काय कोण येईल निवडून आपले? विशाल पाटील. विशाल पाटील. हा. मावशी, काय सांगाल तुम्ही? लोकसभेच्या निवडणुका लागलेत, कोण येईल? आम्ही इथलं नाही, आम्ही गोगावच आहे. पण ते त्या भागात येतो. चला पुढे जाऊन आपण जाणून घेऊया. लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, काय सांगाल कोण येईल? काय शेतकरी आहात, काय शेतीचे प्रश्न? चांगलं काय तर विशाल पाटील येतील हा आमचा अंदाज आहे. विशाल पाटीलच का? कारण मोदीने आता काय करून ठेवलंय बघायचं सगळं. अडचण मोदी आज देशात संरक्षण करणारे आपले जवान, त्यांची पेन्शन कॅन्सल केली. एक दिवसाचा सीएम झाला तरी त्याला ₹1,00,000 पेन्शन वर्षभर राहते, 5 वर्षे राहते. पुढे बोला. आणि इतर तुम्ही केलंही बरोबर आहे, पण सगळ्या क्षेत्रात ती लागू करा तुम्ही नियम. प्रत्येकाला संधी. मोदींनी पुन्हा बाकीचे रस्ते विकास, बाकीची कामं केली. नुसतं रस्ता असून काय करायचं? शेतकरी आहात, काय सांगाल तुमच्या अडचणी काय आहेत? अडचण काय, लाईट बी बघताय, लाईट वेळेवर येत नाही. लाईट शेतकऱ्यासाठी लाईट दिवसा दिली पाहिजे, संध्याकाळी रात्रीची लाईट आहे. शेतीला हमी भाव फिक्स पाहिजे. हा, आज सगळी लूट चालू आहे. आणि तुमच्याकडे सगळे तुम्ही भ्रष्टाचारी लोक घेताय आमच्या तुमच्याकडे, ह्यातनं त्यात असं चाललंय तुमचं सगळं. तुम्ही स्वतः सांगताय तोंडाने की यांच्यावर इतका आरोप आहे, आणि तुमच्याकडे आले की त्याला नील होतंय सगळं. ते असं कसं काय आहे नक्की, काय असं का? काय यावेळी कोण वाटतं तुम्हाला? मोदी चांगला आहे, आम्हाला काय म्हणायचं. फक्त त्यांनी जी ठराविक मुद्दे मांडलेत नाही. मला तर एक मुद्दा महत्वाचा असा वाटतो की देशाचे संरक्षण करणारे जवान अशा ठिकाणी काम करते ती जिथं ऑक्सिजन मिळत नाही. आज तुम्ही त्यांच्यावर ही खंडांतर आणलंय. ही वेळ आपण आज फिरायला गेलो कुठं तर श्रीनगर सारख्या ठिकाणी ऑक्सिजन भेटत नाही, अशा ठिकाणी आपले जवान काम करते. त्यांचा हा मुद्दा मला अजिबात पटलेला नाही. मोदीचा काय सांगाल काय यावेळी? यावेळी फक्त सरकार चालवते चांगलं, फक्त ही अशा पद्धतीने चुका करते, भ्रष्टाचारी लोक तुमच्याकडे घेते ती ही सगळं. आणि तुम्ही सांगता आपल्याला ह्यातनं मुक्तता मिळवायची, हे तुमच्याकडे आल्यावर तुम्ही मुक्तता कशी झाली? ती माणसं तुम्ही घेऊ नका, जी भ्रष्ट आहे ती त्यातनी घेऊच नका, बाजूला काढा. स्पष्ट आमचं मत आहे. सरकार तुमचं चांगलं आम्हाला मान्य, फक्त ही असले मधले जी घाण करू नका. बघूयात आपण, काय सांगाल तुम्ही? खासदारकीच्या निवडणुका लागलेत. संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून, चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून मैदानात आहेत. विशाल पाटलांचं अजून फायनल नाही.
आम्हाला आमच्या तालुक्याचा कोण प्रगती करेल, रोजंदारी, त्याच्या पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न हे जो सोडवल त्याला आम्ही मत देणार. मग ते कुठलाही असू दे. कारण आतापर्यंत कसं झालंय की मतं घेतात आणि त्याच्या 5 वर्ष इकडे कोण बघत नाही. आता तुम्ही बाजारात बघितला, इकडे बघितला, एवढा रस्ता ट्रॅफिक जाम होतोय. पोलीस कधी कुणाला काय सांगत नाहीत. गाड्या चोरी होतात, मोबाईल चोरी होतात, त्याचा कुणी काय हे करत नाहीत. आणि त्यावेळेला आम्ही आता आमच्या हातात आहे मत कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. आतापर्यंत प्रगतीचा सर्वसाधारण आम्ही विचार केला तर भाजप आहे आणि भाजपालाही आम्हाला द्यायचा विचार आहे. पण त्याच्याशिवाय सुद्धा आमच्या तालुक्याला जो प्रगतीपथावर आणेल किंवा बाबा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवेल किंवा रोजंदारी हे करेल किंवा दर कमी करेल. आता महागाई एवढी वरपर्यंत पोहोचली आहे की आता फक्त मतदानासाठी महागाई कमी करतात आणि त्याच्यानंतर परत आणि चढवतात. आता पेट्रोल सुद्धा पहिल्यांदा चढवायचं आणि 100 रुपये कमी करायचे. हे असं नको आहे आम्हाला. आमच्या तालुक्याला जो प्रगती करेल त्याला आम्ही मत देणार आहे. हे बघा, जे मोदी सरकार आहे ते चांगलं आहे का तर 100% चांगलं आहे. फक्त एकच आहे की त्यांनी पेट्रोलचा दर वाढवलेत का तर 100% वाढवलेत. बरोबर. आणि गरिबाचं काय बघितलं, काळा पैसा काढतो म्हणले, त्यांनी काय काढलं, काही काढलेलं नाही. पवार साहेब आमच्या पैसे दिले, बैठक केली. यावेळी काय वाटतं, यावेळी कोण येईल? यावेळी कोण यावं वाटतं? भाजपच येणार. चला आपण बघतो प्रतिक्रिया. काय सांगाल तुम्ही? खासदारकीच्या निवडणुका लागलेत, कोण येईल? भाजप 6,000 देते ती नाही, ती महत्वाचा पॉइंट आहे. ती काय आपण काय ठेवाय दिलेलं नाही, ती काय नाही ते बरोबर आहे ना. मग आपण 6,000 देते त्यामुळे आपण मतदान भाजपलाच करायचं. मामा, लोकसभेच्या निवडणुका लागलेत, काय सांगाल? काय शेतकरी आहात तुम्ही, काय कोण येईल? शेतकऱ्याला वाली कोण सुद्धा नाही. भाजप सरकार चांगलं आहे पण हमी भाव मालाला काही देत नाही. वांगी 10 रुपये किलो, टमाटा 10 रुपये किलो. सरकारने ह्याच्यावर काय तर निर्णय घेतला पाहिजे तर त्यांना ह्यावेळी मतदान नाही तर मतदान मिळणार नाही देशनी. संतप्त प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या. संमिश्र प्रतिक्रिया आज या पोलूसच्या बाजारात आपल्याला ऐकायला मिळत आहेत. काय सांगाल तुम्ही? आता काही बोलू शकत नाही पण भाजपच येणार आहे सध्या. का भाजप? का कसं जायचे मोदीच्या कर्तृत्वावर काम, मोदीची कामं चांगली आहेत. त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे. येणाऱ्या पिढीला चांगला त्याचा उपयोग होणार आहे. खासदारकीच्या निवडणुका लागले, निवडणुका काय वाटतं? इथं आला तर सांगली जिल्ह्यात आमच्या पोलीस तालुक्यात एकच विश्वजित कदम, दुसरा कोणाचा बापाची ताकद नाही. विश्वजित कदम आज ज्यांची उमेदवारी घेऊन गेले होते त्यांना अजून पक्षश्रेणी तिकीट दिलेलं नाही. दिलेलं नाही ना, पण 100% तोच येणार. कारण का काँग्रेस हा बालेकिल्ला आहे पळसातला. काँग्रेस हा बालेकिल्ला. मी त्यातच मी महेंद्रप्पा खास माणूस आहे आणि बाळासाहेब माझे खास आहेत. बापरा म्हणते ओके. एक मिनट, प्रॉपर कहाँ से आप? कुशीनगर. कुशीनगर, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. बोलिए, क्या क्या आप यहाँ क्या काम कर रहे हैं? यहाँ काम करते हैं लोखंड कंपनी में, रेलवे का काम करते हैं. कितने साल से हो? यहाँ हमको हो गए 2-3 महीने. 3 महीने आ गए जी. तो क्या बोल रहे हो? क्या हम बोल रहे हैं कि योगी सरकार को ही थी, योगी सरकार और मोदी सरकार दोनों को हम वोट देंगे. क्यों? उनको ही क्यों? और रोजगार देते हैं और सैलरी अच्छा समय से होता है. और वहाँ पर भी लाइटिंग, बाथरूम और मकान सब कुछ अपना दिया है, गैस वैस सब दिया है. उधर दिया है. तर आपण पोलूसमधील सर्वसामान्य लोक आणि मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की लोकसभेला कोण बाजी मारेल. तर अशाच या प्रतिक्रियांसाठी आपण नंतर दुसऱ्या गावामध्ये पण अशा भेटी देणार आहोत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.